वृक्ष लावणारे निगोनिया जाती, तळी विसावती सान थोर. आज मी माझ्या विरार गावातील एक असामान्य राजकीय महिला व्यक्तिमत्व श्रीमती तारामाई वर्तक म्हणजेच आमच्या माई यांच्याविषयी आपणासमोर 2 शब्द बोलणार आहे. आपण म्हणाल माईच का? तर त्यांचे चरित्र माझे आजी, आजोबा, आई, बाबा ह्यांच्या तसेच अनेक मंडळींच्या तोंडून ऐकले आहे. त्यामुळे प्रभावित झाल्याने मी आज माईसाहेबांविषयी बोलणार आहे. माईंविषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडते, तरीसुद्धा प्रयास करून मी आपले विचार प्रकट करणार आहे. एखादी व्यक्ती महान असते. आपल्या दिव्य कार्याने तेजोमय होऊन ती समाज मनावर आपले तेज साकारते. तारामाई तेजाचे, स्नेहाचे, औदार्याचे व उदारतेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. 21 ऑगस्ट 1926 बोर्डी गावी एका सुसंस्कारित कुटुंबात माईंचा जन्म झाला. त्या काळी इंग्रजांनी आपल्या कारकिर्दीत हैदोस घातला होता. अशावेळी त्यांच्या वडिलांनी बोर्डी येथे सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलची स्थापना केली. या शाळेत माईंनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात केली. तो काळ देशभक्तीने पेटून उठणाऱ्या क्रांतिकारकांचा व स्वातंत्र्य सेनानींचा होता. बोर्डी गावात घराघरात स्वातंत्र्य सेनानी होते. वडिलांच्या संस्कारात देशभक्तीपर विचारांनी माई प्रेरित झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांचे जीवन देशकार्यासाठी समृद्ध होत गेले. त्या काही वर्तमानपत्रे घरोघरी येण्यास मनाई होती. तेव्हा बुलेटिन्स म्हणजे पत्रके यायची. या पत्रकात पूर्ण दिवसाचा देशहिताचा कार्यक्रम असायचा. ही पत्रके रेल्वेतून यायची. तेव्हा ती गुपचूप घेऊन झाडाखाली खड्डा खणून पेटीत लपवली जायची. ही पत्रके घराघरात देताना कोणी दिसले तर इंग्रज अमानुषपणे फटके मारायचे. अशावेळी 10-12 वर्षाच्या माई त्यांच्या मैत्रिणींना सोबत घेऊन पहाटे ही बुलेटिन्स लोकांच्या खिडकीतून घराघरात टाकून येत व लोकांना या बुलेटिन्सद्वारे देशात काय चालले आहे याची कल्पना येईल. अशा कार्यातून माईंनी देशहितार्थ कार्यात खारीचा वाटा उचलला. वडिलांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू आपल्या मुलीला पाजले व त्यांच्या परिणतीतूनच माईंचे जीवन फुलत गेले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर 19व्या वर्षी परमपूज्य अण्णासाहेब यांचे दुसरे चिरंजीव नरसिंह उर्फ भाऊसाहेब यांच्याशी माईंचा विवाह झाला. माईंचा संसार फुलत गेला. विधात्याने लता, निलिमा, विकास या फुलांची बरसात माईंच्या ओटीत केली. सुखाच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय होत असतानाच दुःखाची काळी सावली या कुटुंबावर पडली. ती परमपूज्य अण्णासाहेब वर्तक यांचे आकस्मिक निधन झाले व तसेच अवघ्या 7 दिवसात माईंच्या वडिलांचे निधन आणि नंतर लगेचच माईंच्या पतीवर नियतीने असाध्य रोगाने हल्ला केला. आजारी असूनही त्यांच्या पतीने समाजकार्य करण्यासाठी बाहेर पडावे म्हणून प्रवृत्त केले. समाजसेवेचा ध्यास घेऊन माईंनी घराचा उंबरठा ओलांडला व प्रथम महिलांसाठी कार्यप्रेरित होऊन ग्रामीण व आदिवासी महिलांना न्याय मिळवून दिला. तीव्र इच्छेपोटी विरार येथे वनिता मंडळाची स्थापना केली. इथे मला एक प्रसंगही सांगावा वाटतोय. तेव्हा विरारमध्ये पाण्याची टंचाई होती. अगदी 1-2 विहिरींनाच पाणी असायचे. याचा सरासर विचार करून माईंनी फुलपाडा येथे पापडखिंड तलाव खोदून धरण बांधले व आजपर्यंत विरार येथील पाण्याचा प्रश्न सोडविला गेला आहे. मुलांचे व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वेळ काळाचे भान न राखता आपल्या घराचा दरवाजा नेहमीच उघडा ठेवला. अपंगांचे, अंध मुलांचे दुःख त्या पाहू शकत नव्हत्या. या मुलांना मानाने जगता यावे या महत् विचारांनी माईंनी डहाणू येथे मूकबधिरांसाठी शाळा काढली. ती आजही डहाणू येथे उभी आहे. 1962 माई विरारच्या सरपंच झाल्या. नंतर जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये त्या सभापती झाल्या. आरोग्य व अर्थ खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. जनतेच्या प्रचंड विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी माई तत्पर झाल्या. आदिवासी विभागात
काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. माईंनी महिलांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. संधीचे सोने करण्यात माईंचा हातखंडा होता. 1972 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मानाचा तुरा माईंच्या शिरपेच्यात रोवला गेला. त्या काळात माईंनी मोखाडा, डहाणू, वाडा, कोसबाड, वसई, विरार या विभागातील आदिवासी भाग अक्षरशः पिंजून काढला. गरिबी दूर करण्यासाठी माईंनी कुटुंब नियोजन योजना यशस्वीपणे राबवली. कुटुंब नियोजनाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माई सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. या विश्वासाच्या जोरावर 1980 मध्ये माई विधानसभेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्या. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माई यांचे स्नेहाचे संबंध होते. माईंचे व्यक्तिमत्व झुळझुळ वाहणाऱ्या नदीसारखे विशाल, सागरासारखेही आहे. नदी आपल्या मार्गात कितीही अडथळे आले तरीही अविरत प्रवास करून त्याच निष्ठेने सागरात जाऊन मिळते. तसेच एखादा उपक्रम हाती घेऊन तो पूर्णत्वाला नेईपर्यंत माई कधीही स्वस्थ बसल्या नाहीत. भाऊसाहेब व अण्णासाहेबांनी लावलेल्या वृक्षाच्या सावलीत माईंनी अनेक गरीब महिला व विद्यार्थ्यांना आसरा दिला. माई म्हणजे माता. ही माता समाजातील सर्व मुलांवर मायेचा हात फिरवून आपल्या वात्सल्याची ऊब देत आहे. शेवटी एकच, तारा म्हणजे तारका, अंधाराचा नाश करण्यासाठी नभोमंडळावर लुकलुकणारी चांदणी. अशा माझ्या आदरणीय माईंना म्हणजेच तारामाईंना शब्दांची व स्मृतींची लाखो सुमने चरणावर अर्पण करते. धन्यवाद.